प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे पत्रकारांच्या हितासाठी. काय सांगाल, काय आपला उद्देश आहे या मागचं, काय सांगाल? पत्रकारीमध्ये दोन गोष्टी एक तर जे पत्रकार आहेत ते कायमस्वरूपी पत्रकार आहेत, वर्तमानपत्रामध्ये आज कायमस्वरूपी ते काम करत आहेत. आज कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणंही बंद झालेले आहे. तिथे आता कंत्राटी पद्धती सुरू केली आहे. कंत्राटी पद्धती म्हणजे काय की आज तुम्ही काम करा आणि उद्या तुम्ही बाहेर जा. शेवटी तुम्ही येता कुठे? मुक्त पत्रकारीवर येता. शेवटी तुम्हाला व्यवसाय काय आहे? असं काहीच नाही. तुम्हाला हेच एक साधन आहे. आणि आमचं म्हणणं काय आहे की जर हे असं आहे तर मग ह्याने का करावं तरी काय? फक्त 500 आणि 1000 रुपये मानधनावर ह्याने जगावं का? नाही. आम्ही सरकारजवळ काय मागणी करतो आहोत की जसे लाडकी बहीण योजनेला तुम्ही दिलेत 2100 रुपये दिले, सुशिक्षित बेरोजगारांना तुम्ही 4 ते 6000 रुपये दिले, मग ह्या पत्रकारांना का देत नाही तुम्ही? त्यांच्यावर अन्याय का? त्यांनाही न्याय मिळू देत. आणि ह्यासाठी आपण मांडतो आहोत म्हणून सरकारची. बरं, ह्याबरोबर आम्ही काय करतो की तुम्ही 10,000 रुपये देतायत ना, त्याबरोबर तुम्ही एक काम करा. ज्या सुविधा तुम्ही ज्या मंडळाला दिलेल्या आहेत, रेल्वे कामगार म्हणा, शेतकरी कामगार म्हणा किंवा बांधकाम कामगार म्हणा, त्या सुविधा देखील तुम्ही ह्यांना द्याव्यात आणि हे त्यांना मिळाव्यात. सर, पण काही ज्या पत्रकारांच्या संघटना आहेत ना, ते म्हणजे जे सरकारमध्ये काही आता जे सत्तेमध्ये आहेत तर त्यांच्या हिशोबाने काम करतात, त्यांना सगळ्या सुविधासुद्धा मिळतात. पण जे सत्तेमध्ये त्यांच्या आधिपत्याखाली राहूनच त्यांना काम करावं लागतं. म्हणजे जर पत्रकारिता म्हटली तर कुठे सरकारला प्रश्न विचारायचे, कुठे काय चुकतंय, या गोष्टीत आपण प्रत्येक वेळी सरकारला प्रश्न विचारत असतो. पण जेव्हा सरकार सगळ्या गोष्टी जर देते, मग फक्त त्यांच्या अगेन्स्ट बातमी लावू शकत नाही, त्यांच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही. मग हे अशा अटी शर्ती पत्रकारांवर लावल्या जातात. मग ते कितपत? नाही, पण हे काय माहीत आहे ना, बघा एक गोष्ट आहे की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. आज तुम्ही पत्रकार आहात. आज तुम्ही पत्रकार असल्यावर तुम्ही काय करता की नाही भाऊ माझी बातमी लागली पाहिजे, त्या बातमीने मला 4 पैसे मिळणार आहे. म्हणून काही लोक काय करतात की नाही बाबा आपल्याला कुठेतरी हे काम केलं पाहिजे आणि आपण हे काम करून आपल्याला हे 4 पैसे मिळतील असं मी बघतो. आम्ही कोणाला सक्ती करू शकत नाही. सरकारवर लिहायचं असेल तर तुम्ही बेधडक तुम्ही देऊ शकता ना. तुम्हाला कोणी सांगितलं नको लिहू म्हणून. पण काय होतं, आपण म्हटलं की नाही त्यांच्यावर असं होतं, त्यांनी असं केलं आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. नाही सर, माझा प्रश्न असा, काही संघटना अशा आहेत की त्यांना सगळ्या सुविधा भेटतात प्रशासनाकडनं, पण त्यांच्यावर प्रत्येक बंधनं लावली जातात की तुम्ही असंच लिहा आणि असंच लिहा, तेव्हा तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी भेटतील, अन्यथा फॅसिलिटीज भेटणार नाही. मॅडम, तुम्हाला एक सांगू मी, आज पत्रकारितेमध्ये जे चाललेलं आहे ना या गोष्टी, आज ज्या गोष्टी चालल्या आहेत, आज तुम्ही चॅनलवर पण बघता, नेते मंडळी तुमचं ॲलिगेशन करतायत की हे सगळं विकले गेले आहेत म्हणून, पत्रकार विकले गेले आहेत म्हणून असे ॲलिगेशन्स करतायत ना. त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे आम्ही सांगू तसं तुम्ही वागा आणि हे तुम्ही घ्या, हे चुकीचं आहे. तुम्ही जेव्हा पत्रकारांसाठी ही मागणी घेऊन आलाय, मुक्त पत्रकार म्हणून तुम्ही काय ठरवणार? मुक्त पत्रकार तुम्ही कोणाला ठरवणार? मुक्त पत्रकारांना एकच आहे, जे पत्रकार गेल्या 3 ते 5 वर्ष किमान 3 ते 5 वर्ष काम करत आहेत वर्तमानपत्रासाठी. आणि वर्तमानपत्र म्हणजे कोणासाठी? जे संपादकांनी त्यांना दिलेलं पत्र, पहिली गोष्ट. त्याच बेसवर तुम्ही त्यांना बातम्या देऊ शकता. आणि त्या बेसवर जेव्हा तुम्ही बातम्या देता तेव्हाच तुम्हाला ते मानधन मिळतं, 500 किंवा 1000 काय असेल ते, बरोबर आहे. आणि जर तुम्ही बातम्या तुमच्या घेतल्याच नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे? म्हणून आम्ही काय केलं आहे की कुठेतरी ह्या लोकांना एक थोडं लाईफ त्यांचं स्टेबल व्हावं, म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करतो आहोत की त्यांना तुम्ही हे मुक्त पत्रकारांना 10,000 रुपये द्या आणि प्लस सुविधा द्या. परंतु त्याच्यामध्ये एक अट अशी आहे, सरकारची ज्या अटीशर्ती असतील त्या जर मान्य झाल्या, त्या जर लागू झाल्या आणि त्या जर लोकांनी सर्वांनी मान्य केल्या, समजलं ना, तरच त्यांना ते मिळू शकते. आता मुक्त पत्रकार तुम्ही म्हणतात, ते मानधन देतात, ते मोठे मेन स्ट्रीमचे मीडिया आहेत, मोठमोठे पत्र आहेत आणि ते त्यांना लिहितात. त्यांच्या खालची जी छोटीच मीडिया आहे ते मानधन देत नाहीत पण लिहितात, पण पेपर चालू आहे. अशांना आपण मग मुक्त पत्रकार म्हणणार? नाही, जे बघा
कायमस्वरूपी पत्रकार जे आहेत ना, जे आर्टिकल्स लिहितात, जे न्यूज देतात, त्यांना फिक्स सॅलरी आहेच आहे. पण ज्यांना जे लिहितात आणि त्यांच्याकडे पुरावा आहे की बाबा हो की तुम्ही आम्हाला बातम्या पुरवा, आम्ही तुमचे देतो किंवा लेख पुरवतो आणि तसे देत असतील तर ठीक आहे. पण तुम्ही जे म्हणताय ना आता की जे अशा काही लोक आहेत जे देत आहेत पण त्यांच्याकडे काहीच नाही आहे, मग आम्ही त्याला आपण काय करणार? सरकार तसं तुम्हाला देणारच नाही ना. बरं, डिजिटल मीडियासाठी पण आपण काय काम करणार आहात की फक्त की जे वृत्तपत्रामध्ये लिहितात त्यांच्यासाठी? आता हा डीडचा प्रश्न हा फार मोठा आहे. तो आता शासनाने ठरवावा, त्याला कुठल्या बेसवर द्यावं, काय द्यावं, कारण त्याचे पुरावे आहेत. ते पुरावे कसे काही ते घेणार आहे ते आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आपण जर तुमच्याकडे काही चांगल्या गोष्टी असतील, तुम्हाला वाटत असतील की येस हे असे जेव्हा आपण पुरावे देऊ शकतो तर मी आम्ही मांडू. या तुमच्या मागणीसाठी पत्रकारांच्या अनेक संघटना मुंबई ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. या सर्वांशी आपण संलग्न होऊन त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात काही पुढे आपला डेटा करणार आहात? ऑफकोर्स तुम्ही जर म्हणत असाल तर आपण सर्वांशी आपण हे करू, वार्तालाप करू, त्याला सांगू आपली भूमिका काय आहे ती. ते सर्व जर येत असतील तर वेलकम. आणि सर्व जर एकत्र आले आणि एकजुटीने जर लढा झाला, आपण लढा दिला तर मग काय साध्य होणं काय मुश्किल नहीं है. सर अभी ये जो बड़े बड़े कंपनी है वो लोग को पूरा मिल जाता है पैसा. कैसा? वो लोग क्या करते हैं, ऐड देते हैं. लोग बोलते हैं ऐड दे दो पेपर में. इनडायरेक्टली ऐड से वो लोग पैसा ले लेते हैं और हम लोग डायरेक्ट मांगते हैं तो हमको तो ऐड भी नहीं मिलता, वो देते नहीं है. नहीं, इसलिए मैं बोला ना आपको कि ये इशू हम लोग लेंगे. ये इशू अच्छा है कि भाई उनको मिलता है तो इनको क्यों नहीं मिलता है? मेहनत तो सब लोग करते हैं. हाँ, उनको ना, हम लोग क्यों नहीं? तो ये इशू अपन एक इशू बनाएंगे. ये इशू हाईलाइट हो जाने दो ना. हाँ. और ये इशू आप लोग कौन हाईलाइट करेंगे? हम सब लोग करेंगे. अगर ये इशू हाईलाइट नहीं होगा तो आप क्या कर सकते? बोलो ना. सरकार को भी मालूम पड़ना मांगता है ना कि क्या चल रहा है घर के अंदर. और जब भी बड़ा मीटिंग होता है, बड़े कंपनी लोग क्या करते हैं, पीआर को बोलते हैं कि बा आप रिपोर्टर को बुलाओ और आप उन लोग को पैसा सब दे देते हैं. अभी वो पीआर लोग क्या करते हैं, खाली अपने कुछ आदमी देते हैं और हम लोग को कुछ पैसा देने का नाम ही नहीं है. इसमें हम लोग को ऐसा कुछ करना पड़ेगा, देखना पड़ेगा. हाँ. कि ताकि वहाँ सबको मिले और कैसा मिला ये हम लोग को तय करना पड़ेगा. इसलिए बोला ना मैं, इशू हाईलाइट करना पड़ेगा. जस्टिस मिलना. ओके, थैंक यू.